पहिल्यांदा रविराज दादा यांचा हा व्हिडिओ बघा. आम आदमी पार्टी पण भिकारचोट निघाली. हो, कारण की इथं प्रत्येकाला सत्ता भोगायची आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाहीये यांना. अख्ख्या भारताने तर पाहिलं, राघव चड्डा प्रत्येक वेळेस राज्यसभेमध्ये उभे असताना प्रश्न विचारताना सामान्य माणसाच्या हिताचे प्रश्न विचारायचे, ज्याच्यामध्ये सामान्य माणसाचा फायदा होईल. पण आम आदमीचा फायदा नक्की झाला, पण नुकसान बहुतेक आम आदमी पार्टीचं झालं. आणि आम आदमी पार्टीने त्यांना उपनेते पदावरून हटवलं आणि संसदेला कळवलं की राघव चड्डाला संसदेमध्ये बोलू देऊ नका. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर कोणत्याही देशाची लोकशाही स्थिर ठेवायची असेल तर विरोधी पक्ष हा जागृत असणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पूर्ण देशाला आज असा प्रश्न पडलेला आहे की आम आदमी पार्टीने राघव चड्डाजी यांना राज्यसभेत बोलण्यास का मनाई केलेलं आहे. याचं सोपं आहे. आज आपला भारत देश खूप मोठ्या संकटातून समोर जात आहे. जर आज आपल्या भारतावरती कोणत्याही देशाने आक्रमण जर केलं ना तर एकही देश तुमच्या पाठीशी येणार नाही या पृथ्वीवरचा, या जगामधला. अशी आजची आपली विदेश नीती फ्लॉप झालेली आहे. अशा सिच्युएशनमध्ये विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना प्रखरपणे छातीवर बसून देशाचे पंतप्रधान असो की कॅबिनेट मंत्री असो यांना प्रश्न करणे कंपल्सरी आहे. आज सत्ताधाऱ्यांमुळं पूर्ण भारत देश रस्त्यावर सिलेंडरसाठी आलेला आहे. आज इलेक्शन कमिशन आपली मनमानी करून प्रत्येक राज्याचं इलेक्शन चोरत आहे, तरी विरोधी पक्ष शांत आहे. आज ईडी सीबीआय मनमानी कारभार करतायत, तरी विरोधी पक्ष शांत आहेत. भारतीय लोकशाहीमध्ये दोन संसद खूप इम्पॉर्टंट आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेतील सभासद हे देशातल्या लोकांकडून निवडून येतात आणि राज्यसभेमध्ये जेवढे सभासद असतात हे टॅलेंटेड असतात, यांच्यामध्ये नेतृत्व गुण असते, यांचं वक्तृत्व छान असते. म्हणून प्रत्येक पक्ष आपल्यातर्फे अशा व्यक्तींची नेमणूक राज्यसभेमध्ये करते. चड्डाजी यांच्यामध्ये हे सर्व गुण होते आणि आहेत सुद्धा. म्हणून आम्हाला ही अपेक्षा होती की राघव चड्डा साहेबांनी या देशाच्या विदेश नीतीवर प्रश्न करायला पाहिजे होते, या इलेक्शन कमिशनवर प्रश्न करायला पाहिजे होते, या देशातल्या शेतकऱ्यांवर प्रश्न करायला पाहिजे होते, या देशातला प्रत्येक नागरिक आज सिलेंडरसाठी रस्त्यावर आहे याच्याविषयी प्रश्न करायला पाहिजे होते, पण तसं झालं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनच्या आयुक्तावर महाभियोगचा प्रस्ताव ठेवण्यात आला राज्यसभेमध्ये, त्या प्रस्तावावर एक विरोधी पक्ष म्हणून राघवजी चड्डा साहेबांनी सही करणं हे कंपल्सरी होतं. पण राघवजी हे राज्यसभा सभागृह सोडून गेले कोणतीही सही न करता. आज पंजाबच्या शेतकऱ्यांचे कितीतरी करोड रुपये, म्हणजे 8,000 करोड रुपये केंद्र सरकारने जाणून थांबवलेले आहेत कोणतंही कारण नसताना. याच्यावर राघवजी चड्डा यांनी प्रश्न करायला पाहिजे होते. भारताची विदेश नीती का संपली याच्यावरती राघव चड्डा साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न करायला पाहिजे होता. आपल्या पंतप्रधानांनी 2014 पासून 99 विदेश दौरे केलेत आणि याच्यामध्ये सर्वात जास्त विदेश दौरे हे अमेरिकेचे आहेत. आणि 99 विदेश दौरे करून 78 देशामध्ये आपले देशाचे पंतप्रधान फिरलेत. फुट काय निघालं हो, एकही देश तुमच्या पाठीशी नाही. मग आपले पंतप्रधान विदेशामध्ये जाऊन काय करत होते, असे प्रश्न राघवजी चड्डा यांनी राज्यसभेत करावे अशी आमची अपेक्षा होती. तुम्ही जर 1,000 करोड रुपये फक्त तुमच्या विदेश दौऱ्यावर खर्च करत असाल तर तुमची विदेश नीती फ्लॉप का झाली, हे प्रश्न करणे आम्हाला राघवजी चड्डा यांच्याकडून अपेक्षा होती. एप्स्टीन फाईल, तुम्ही एक भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान आहात, तरी तुम्ही चुकता. एप्स्टीन फाईल सारख्या केसमध्ये देशाच्या पंतप्रधानाचं नाव येते, कॅबिनेट मंत्र्यांचं नाव येते, तरी तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही, हा प्रश्न नरेंद्र मोदी यांना करणं राघव चड्डांचं काम होतं अशी आम्हाला अपेक्षा होती. चड्डाजींनी हे करायला पाहिजे होते. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही, का मिळत नाही, हा शेतीप्रधान देश आहे ना, का मिळत नाही. बेरोजगारीवर तुम्ही बोलत नाही. तुम्ही जर राज्यसभेचं संसदकालीन
चर्चासत्र तुम्ही 2 वर्षापूर्वीचे पाहिले असतील तर राघव चड्डा साहेबांनी एकही प्रश्न सत्ताधाऱ्यांना केला नाही. मग आमच्या मनात हा प्रश्न येतो की हे सत्ताधाऱ्यांना घाबरतात का? हे नरेंद्र मोदी यांना प्रश्न करायला घाबरतात का? मग हे जर घाबरत असेल तर हे तिथं काय करतात? हो, अख्खा भारत देश संकटात आहे आणि तुम्ही मोबाईल रिचार्जचा प्रश्न करताय, तुम्ही झोमॅटोचा प्रश्न करताय. हो, हा देशच राहिला नाही तर झोमॅटो मोबाईल रिचार्ज काय काम करतील? आम आदमी पार्टीने हा देश मजबूत करण्यासाठी राज्यसभेवर पाठवलेला आहे. सत्ताधाऱ्यांच्या छातीवर नाचण्यासाठी आम आदमी पार्टीने तुम्हाला राज्यसभेत पाठवलेलं आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे होतं. हे तुमचं काम नाहीये की दुधात भेसळ होते, मोबाईल रिचार्ज 28 दिवसाचंच आहे, उडान कॅफे एअरपोर्ट वरती 100 रुपयाला चहा मिळतो. तुम्ही आम्हाला आदेश द्या, आमच्यासारखे कार्यकर्ते हे करण्यास सक्षम आहेत. हो, तुम्ही राज्यसभेचे सदस्य आहात, तुमच्या क्वालिटीनुसार तुम्ही प्रश्न करा ना, ही आम्हाला अपेक्षा आहे. झोमॅटोच्या मुलांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करायला आहे, मोबाईल कंपन्यांना हा प्रश्न करण्याचं काम आमचं आहे, तुम्ही आम्हाला आदेश द्या. तुमचं काम आहे सत्ताधाऱ्यांना, सत्ताधारी पक्ष जर चुकत असेल तर त्यांना ट्रॅकवर आणणे, आणि हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा होती, पण ती अपेक्षा आमची पूर्ण झाली नाही. म्हणून मी रविराज दादा यांना पण सांगतो की आम आदमी पार्टी हे भिकारी पार्टी नाही, कधीच नाही. हे डोक्यातून काढा. आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये तरबेज आहोत आणि आम आदमी पार्टीमध्ये जर कोणाला यायचं असेल ना तर पैसे कमावण्यासाठी येऊ नका. नाही, तुम्हाला देशासाठी तुम्ही जर बलिदान देण्यासाठी तयार असाल, देशासाठी जर तुम्ही तुरुंगात जाण्यासाठी तयार असाल, देशासाठी जर तुम्ही संसार सोडायला तयार असाल तरच आम आदमी पार्टीमध्ये या. सर्व देशांनी पाहिलेलं आहे की आम आदमी पार्टीचे डझनभर मंत्री जेलात जाऊन आले पण विकल्या गेले नाहीत. माझं रविराज दादा यांना सांगणं आहे की आम आदमी पार्टीच्या प्रत्येक जनसेवकाच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आम आदमी पार्टीच्या प्रत्येक जनसेवकाच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आम आदमी पार्टीच्या प्रत्येक जनसेवकाच्या मनगटामध्ये शहीद भगतसिंग आहेत. अशी आम आदमी पार्टीचे आम्हाला शिकवण आहे. आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा देशासाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे, तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे, संसार सुद्धा सोडायला तयार आहे, फक्त या देशाच्या हितासाठी, स्वमनाने राष्ट्रहितासाठी आम्ही हे राजकारण स्वच्छ करण्यासाठी आलो. जय हिंद. 2000 पार अच्छे दिन का वादा किया था पर कच्चे बिक गए, प्रेस कॉन्फ्रेंस के सामने कहा मोदी छुप गए, अब खाना कैसे खाए लोग. मुझे ऐसा लग रहा है कि जिस चीज को प्रधानमंत्री जी छू लेते हैं वो महंगी हो जाती है. सामने तो आओ आके हमको बताओ या फिर गंदी नाली से आके गैस बनाओ. के राज में हर चीज महंगी हो गई यार, लेकिन सिलेंडर का दाम 2000 पार 2000 पार.